म्हणजे इतकी अवस्था वाईट या सरकारची आहे. खरं तर एवढा मोठा नुकसान झाल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे होती आणि पंचनामे केले पाहिजे होते. कर्जमाफी देतो म्हणून सांगतं, त्याच्यातून घुमजाव केला. तुम्ही घुमजाव केला तर शेतकरी तुम्हाला घुमजाव करतीलच. तुम्ही जो शेतकऱ्याशी बेईमानी आणि फसवणुकीचा धंदा केला निवडणुकीमध्ये, म्हणजे शेतकऱ्यांना मूर्ख समजून मतं घेतलं काय? त्यावेळेस तुम्हाला लाज वाटली ना या सरकारमधल्या लोकांना की आपण शेतकऱ्यांची फसवणूक करत आहोत? कुणाची फसवणूक करायची? शेतकऱ्यांची करायची, मतासाठी आणि खुर्चीसाठी, सत्ता मिळवण्यासाठी. हे जे काही चाललंय राज्यात, हे बेईमान लोक खुर्चीवर बसले, त्याचा तो परिपाक आहे. आणि म्हणून शेतकरी आज राज्यामध्ये आत्महत्या करतो. आता अवकाळी पावसामुळे, गारपिटामुळे प्रचंड नुकसान झालं. साधे त्याचे पंचनामे करावे हे जर सरकारला सुचत नसेल तर हे सरकार आता शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणूस याच्याशी काही देणं घेणं राहिलं नाही. आता आपण पाहतो सगळे डेव्हलपर, बिल्डर त्या धुमाकूळ घालतायत मंत्रालयात. व्यापारी, उद्योगपती, बिल्डर, डेव्हलपर, कंत्राटदार यांचा फार मोठा धंदा मंत्रालयात झाला. मंत्रालय जणू आता शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणूस, आदिवासी, शोषित पिढी, दलितासाठी राहिलेलं नाही, तर मंत्रालय आता केवळ आणि केवळ या मोठ्या लोकांसाठी, व्यवसायी लोकांसाठी, बिल्डर, डेव्हलपरसाठी आता मंत्रालय राहिलेलं आहे. आणि त्यांचंच काम त्या ठिकाणी होते आहे. प्रचंड भ्रष्टाचार राज्यात वाढलेला आहे.